15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आणि या जिगाव प्रकल्पामध्ये एकूण 50 गावं गेलेली आहेत आणि त्यामध्ये पुनर्वसनाचा मुद्दा समोर आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि पुनर्वसन झालेल्या एका गावाचं आडोळ नावाचं गाव आहे, त्या गावातील लोकांनी आज ग्रामस्थांनी जलसमाधीचं आंदोलन करण्यात आलं होतं। गावठाणचा रस्ता त्यांचा रद्द झाला या मागणीसाठी, म्हणजे हा रस्ता पुन्हा जुना जो आहे तो पूर्णत्व ठेवावा अशी त्यांची मागणी, त्या मागणीसाठी आणि जलसमाधी आंदोलन केलं होतं। या आंदोलनादरम्यान एक विनोद पवार नावाचा जो व्यक्ती होता ज्याच्या नेतृत्वात आंदोलन होत होतं, तो आंदोलन करता त्यांनी आज सगळ्या पोलिसांसमोर समक्ष आज या नदीमध्ये, पूर्णा नदी आहे, या पूर्णा नदीमध्ये उडी घेतली आणि त्या पूर्णा नदीमध्ये जलसमाधी त्याला मिळालेली आहे। आणि जोशमध्ये येऊन त्या व्यक्तीने आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये तो आज तसं मृत्यू झाल्याचं घटना, इथं धक्कादायक घटना ही घडलेली। ही पूर्णा नदी आहे, ही पश्चिम विदर्भातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिगाव प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये एकूण 49 गावांचं पुनर्वसन होणार आहे आणि त्यामध्ये काही गावांचं पुनर्वसन झालं आहे। त्यात आज जलसमाधी आंदोलन हे गावठाणाच्या रस्त्यासाठी करण्यात आलं होतं, त्यामुळे आता हे आंदोलन चिघळलेलं आहे। इथं पोलिसाचा मोठा फौजफाटासुद्धा उपस्थित आहे। पोलिसांसमोर हे एका व्यक्तीनं इथे या नदीमध्ये उडी घेतली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। इथे जिगाव प्रकल्पाचे अधिकारीसुद्धा पोहोचले आहेत, पोलीस प्रशासन आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे आणि आता या घटनेवरून जिल्हा प्रशासनाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष, अद्यापर्यंत कुठली NDRFची टीमसुद्धा इथे पोहोचलेली दिसत नाही आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आता या ग्रामस्थांना कुठला न्याय मिळतो का आणि ग्रामस्थांना या तो गावठाण रस्ता पूर्ण त्यांना जो पूर्ण रद्द झालेला तो पूर्ण परत मिळेल का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, जिगाव प्रकल्प, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।